नमस्कार मित्रांनो, मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो माझ्या ई नोकरी संदर्भ या यूट्यूब चॅनलवरती. जॉब रिलेटेड काही पण अपडेट असली की आपण या यूट्यूब चॅनलवरती अपलोड करत असतो. जर या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला काय करायचं, तुम्हाला फॉर रेग्युलर जॉब अपडेट्स चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मनामध्ये काही पण डाऊट असतील तर तुम्ही काय करायचं, कमेंट बॉक्समध्ये येऊन कमेंट करा. प्रत्येक कमेंटचं आपण उत्तर देत असतो. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. ज्या प्रकारे तुम्ही थंबनेलमध्ये बघताय मित्रांनो, तर तुमच्या मनात बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या मनात आता डाऊट्स आहेत की आता आपल्याला माहिती आहे की नॉन पेसा क्षेत्रातील निकाल लागलेले आहेत. आरोग्यसेवक, ग्रामसेवक जे पेंडिंग रिझल्ट होते ते सर्व निकाल लागून त्यांची डी प्रोसेस पण झालेली आहे. काही जिल्ह्यांची झाली, काही जिल्ह्यांची बाकी पेंडिंग आहे. पण आता जे पेपर होते आपले, त्याच्यानंतर आपलं पेसा क्षेत्र जे उरलेलं होतं, तर त्या पेसा क्षेत्राचा निकाल कधी येईल या संदर्भात तुमचे मला बरेचसे मेसेज येत आहेत आणि म्हणून त्यासाठीच मी हा व्हिडिओ बनवत आहे. तर बघा, आपण टेलिग्राम ग्रुपवरती पण ही माहिती टाकलेली आहे ऑलरेडी. तर तुम्ही माझ्या टेलिग्राम ग्रुपला पण जॉईन होऊ शकता. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक मिळून जाईल. तर हीच अपडेट आता इथे मी सांगतो तुम्हाला. तर इथे बघा, हे परिपत्रक एक आलेलं आहे जिल्हा परिषदेकडून. तुम्ही कुठल्याही जिल्हा परिषदेच्या वेबसाईटवरती गेले तर तुम्हाला हे मिळून जाईल. तर याच्यामध्ये बघा, यांनी काय सांगितलं, पॉईंट 1, नाशिक, धुळे, औरंगाबाद जे काही आपले पेशा क्षेत्रातील जे जिल्हे होते त्याच्यामध्ये आरोग्यसेवक 40%, 50% परिचारिका, अंगणवाडी पर्यवेक्षिका, त्याच्यानंतर जे काही आपले बाकीच्या पोस्ट आहेत तर त्यांचा निकाल बघा. या पदांचा निकाल 31 ऑगस्ट 2024 पर्यंत घोषित करण्यात येईल. तर आजची आहे 27 तारीख आणि आता 2-3 दिवस पेंडिंग आहे. तर या 2-3 दिवस आपण वाट बघूया. येणाऱ्या 3 ते 4 दिवसामध्ये तुमचा निकाल येऊ शकतो. म्हणजेच आज किंवा उद्यापासून तुम्हाला इथे एक निकाल यायला इथे सुरुवात होऊन जाईल. आणि जरी 31 ऑगस्टपर्यंत नाही आला तर त्याच्यानंतर पण तुम्हाला येणारा जो समोरचा वीक आहे, फर्स्ट वीक ऑफ सप्टेंबर, त्याच्यामध्ये सर्व तुमचे निकाल क्लिअर होऊन जातील. म्हणून सध्या जास्त तुम्ही लोड म्हणजे टेन्शन नका घेऊ. निकाल तर लागणारच आहेत. तर तुम्हाला काय करायचं, कमेंट बॉक्समध्ये येऊन तुम्हाला जर इतकं म्हणजे तुम्हाला निकालाबद्दल जर तुम्ही चिंतित असाल तर तुम्ही काय करू शकता, तुम्ही कोणत्या जिल्ह्यासाठी आणि कोणती पोस्ट अप्लाय केली आहे, फॉर एक्झाम्पल आरोग्यसेवक 40% की 50% आणि कोणत्या जिल्ह्यासाठी टाकलेला आहे तो जिल्हा इथे मेन्शन करा. ओके, इतकं तुम्ही करा. आणि त्याच्यानंतर एक दुसरा पॉईंट आहे याच्यामध्ये, 29 व 30 जुलै, आता जिथे बघा पूर परिस्थिती निर्माण झाल्यामुळे काही एक्झाम राहिलेल्या होत्या. काही जिल्ह्यांचे विद्यार्थी होते जे एक्झाम देण्यास म्हणजे असमर्थ होते, तर त्यांच्यासाठी एक काय दिलं, मुदत दिली होती आणि याच्यानंतर 28 ऑगस्ट रोजी यांची एक्झाम घेण्यात येणार आहे आणि त्याचा जो निकाल आहे, आता हे जे उर्वरित जिल्हे आहेत ज्यांच्यामध्ये पूर परिस्थितीमुळे ज्यांची एक्झाम लेट होत आहे, तर त्यांचा निकाल 15 सप्टेंबरपर्यंत इथे जाहीर होणार. तर बघा, इथे 15 सप्टेंबर, आता इथे खूप महत्त्वाचा पॉईंट लक्षात घ्या. इथे 15 सप्टेंबर दिला, इथे 31 ऑगस्ट 2024 दिलेला आहे. तर सध्या तरी हालचाल काहीच दिसत नाही, पण येणाऱ्या 1 ते 2 दिवसामध्ये तुमचे निकाल यायला सुरुवात होतील आणि मला असं वाटतं की 15 सप्टेंबरपर्यंत त्यांचे निकाल आणि तुमचे निकाल हे संपूर्ण मिळून तुमचे संपूर्ण निकाल इथे क्लिअर होऊन जातील. कारण आपल्याला माहीत आहे, जिल्हा परिषद जेव्हा निकाल लावते तर एक जिल्हा परिषदची येथे निकाल येतो. त्याच्यानंतर 1 ते 2 दिवसानंतर दुसऱ्या जिल्हा परिषदेचं येईल. 40% आरोग्यसेवक लागेल, तर मग 50% लागेल. मग त्याच्यानंतर काही दिवसानंतर ग्रामसेवक, असं करता तुमचे 15 ते 20 दिवस याच्यामध्ये जाणार आहेत. आपल्याला याचा अनुभव आहे, कारण आपण जेव्हा तुम्ही पेसा क्षेत्रातील जो निकाल लागला तो जवळपास 1 महिना त्यांचे निकालच चालत होते. कधी एक यायचे तर कधी एक वीक निकाल येत नव्हते. त्याच्यामुळे त्यांनी जी डेट दिलेली आहे तर इथे 15 सप्टेंबरपर्यंत तुम्ही मानून चला. इथे पकडून चला, 15 सप्टेंबरपर्यंत सर्व इथे निकाल क्लिअर होतील. तर ह्या संपूर्ण गोष्टी होत्या मित्रांनो. आणि एक महत्त्वाची माहिती तुमच्यासाठी आहे बघा. आजकाल आता सगळीकडे टेलिग्रामवरती आणि न्यूजपेपरमध्ये पण टेलिग्राम संदर्भात खूप माहिती येत आहे की टेलिग्रामवरती बॅन येण्याची शक्यता आहे आणि हा नागपूरचा आपला पेपर कटिंग आहे नवभारतमधली. तर इथे पण खूप मोठा लेख आलेला आहे. तर असं जर काही झालं, म्हणून तुम्हाला काय करायचं, रेग्युलर जॉब अपडेटसाठी तुम्हाला या चॅनलवरती जर आता पण तुम्ही सबस्क्राईब नसेल केला, तुम्ही व्हिडिओ बघताय आणि जर चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. जेणेकरून जर टेलिग्राम जरी इन फ्युचर बॅन झालं किंवा बंद झालं तर तुम्हाला जे काही अपडेट्स आहेत आपल्या या यूट्यूबच्या माध्यमातून मिळत जातील. म्हणून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी व्हिडिओला सबस्क्राईब करा, आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्ससोबत जे काही विद्यार्थी आता निकालाची वाट बघतात त्यांच्यासोबत शेअर करा. काही डाऊट असतील कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. थँक्यू व्हेरी मच.